इथंच नाहीत मराठी समोर मैदानात मग मराठी काच पाडी देत बघ मला काच चल जाय म्हणा चल तर काय करायचं चल म्हणून तुम्ही बोलायला लागलं असं करू नका. मी जर एकदा बिघडलो ना तर इतका बोलेल की तुम्हाला तोंड सुद्धा बाहेर नाही काढता येईल. मराठी काढू देणार नाही तुम्हाला तोंड बाहेर. त्या भानगडीत पडू नका. मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं. मराठ्यांना चॅलेंज करणारे कटकपर्यंत टिकून दिलेले नाहीत मराठ्यांनी, हे लक्षात ठेवायचं. पण बाहेर गेलेला प्रत्येक माणूस या दिवशी दर्शनासाठी गावात येतो. आमच्या गावाचं मोठं संत महंतांची भूमी, इथं मोठा आश्रमसुद्धा आहे की जिथं मातंग ऋषी गौतम ऋषी असा मोठा आश्रम आहे. भालकेश्वराचं सुद्धा मोठं महादेवाचं मंदिरसुद्धा इथं सगळ्या संत महंतांनी नटलेलं पवित्र असं गाव आहे. या गावाच्या यात्रेच्या निमित्तानं मी आज आलो, दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि पुन्हा संभाजीनगरला हॉस्पिटलला ॲडमिट होण्यासाठी निघालो. दादा, आशिष शेलार असं म्हटले की जरांगे जर काही आरोप करत असतील तर आम्हालाही आमच्या मर्यादा सोडाव्या लागतील. तुम्ही राजकीय भूमिका घ्याल तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. मनोज जरांगे पाटील म्हणजे सकल मराठा समाज हा भ्रम त्यांनी सोडून द्यावा. आणि जरांगे, आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारलं, हम तयार आहे. चल जाय म्हणा चल तर काय करायचं चल. 13 तारखेनंतर मराठा आरक्षणाची काय भूमिका असणार आहे, काय प्लॅन काय नेमका? नाही 13 नाही, 29 ऑगस्टला महाराष्ट्रातली बैठक होती. त्या दिवशी ठरलं जाणार आहे 288 उभा करायची का पाडायची. वेगवेगळे नेते जे आहेत ते तुमच्याकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मोठमोठे नेते आहेत. कसं पाहता या सगळ्या गोष्टी विधानसभेत? नाही, आता राजकारणाचं गणित हे वेळेवर ठरवायला लागतं आणि राजकारणात काही गोष्टी उघड केल्या नाही जात आणि त्या करायला पण नाही पाहिजे. ज्या माणसाला यशस्वी व्हायचं आहे किंवा ज्याला त्याच्या गोरगरीब मराठ्यांचे स्वप्न साकार करायचे, त्यांनी काही गणितच सांगितले नाही पाहिजेत. त्या मर्यादा आणि ते संकेत ते दोन्ही मी पाळतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जातीवरती होणार आहे की विकासावरती ही निवडणूक होणार आहे? नाही, ते 29ला सांगतो ना. आजच सगळं सांगितलं कसं व्हायचं. बच्चूकडून एक वक्तव्य आहे, जरांगे पाटील यांचा व्यक्तिगत रोष आहे. जरांगे पाटील यांची भावना आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळालं नाही, तो समज सरकारने दूर करावा. ओबीसीतून आरक्षणाची जरांगे पाटील यांची भावना आहे. त्यांना वाटतं की बिहारप्रमाणे मराठा आरक्षण टिकणार नाही. मी जरांगे पाटील यांच्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याबाबत 9 तारखेला ठरवू. बच्चूभाऊ म्हणतायत ते पण खरं आहे आणि बच्चूभाऊ एक सच्च्या शेतकऱ्यांसाठी लढणारा सडेतोड कुठलाही समाज असो त्याविषयी भूमिका मांडणार आहे. हे आशिष शेलार साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे काय मत आहे आमचं. आम्ही कोणाला बोलतो, चूक झाल्यावर बोलतो, मग ते सत्ताधारी असो नाही की विरोधक असो, आम्ही घेणत नाहीत. आणि तुम्ही ह्या भानगडीत नका पडू म्हणा. तुम्ही जे आत्ता कोणचं प्रत्युत्तर देणार आहे ना, त्या भानगडीत पडू नका. मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं. मराठ्यांना चॅलेंज करणारे कटकपर्यंत टिकून दिलेले नाहीत मराठ्यांनी, हे लक्षात ठेवायचं. मी बोलत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागलं असं करू नका. मी जर एकदा बिघडलो ना तर इतका बोलेल की तुम्हाला तोंड सुद्धा बाहेर नाही काढता येईल आणि मराठी काढू देणार नाही तुम्हाला तोंड बाहेर. आधी दरेकरून तर प्रसाद लाड, नंतर आता आशिष शेलार. त्यांना कामच तेवढे ते दोन नावं घेतले ना, तिथं पुरे कामातून गेलेले. ते मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले, ते मागच्या दारातून गेलेले, गिनीतच नाहीत मराठी. समोर मैदानात मग मराठी काच पाडी देत बघ मला काच. तुमच्या तब्येतीची काळजी सर्वच घेतात, त्यात राजकीय पुढारी देखील आहे. काय आव्हान काय असणार आहे? नाही, आता तब्येत शेवटी काय असतं, शरीर असते आणि ज्याला मनुष्य धर्म कळतो, ज्याला माणसाच्या वेदनाची जाण आहे, मग तो पक्ष असो, नेता असो किंवा सामान्य माणूस असो, ते माणुसकीचं नातं हे वेगळं असतं आणि ते प्रत्येकाविषयी सहानुभूती असली पाहिजे. कोणाची तब्येत खराब असली तरी आपण ते मान्य केलं पाहिजे किंवा त्याला आशीर्वाद दिले पाहिजे. तेच जनता करते. ओबीसीची सुद्धा आरक्षण यात्रा निघते, ह्या यात्रेकडे कसं पाहता तुम्ही? काय जी भाजप पुरस्कृत आहे असं म्हणता येईल का? नाही, काय असतं की एक लोकशाहीत अधिकार आहे प्रत्येकाला काढण्याचा. ज्यांनी त्यांनी काढावं त्याबद्दल आमचं काय नाराज असण्याचं काही कारण नाही. परंतु विनाकारण एखाद्या जातीच्या विरोधात रोष निर्माण करायचा किंवा त्यांना काहीतरी टार्गेट करायचं म्हणून कधी रॅल्या असल्या नाही पाहिजे. तुमच्या न्यायासाठी 100% असल्या पाहिजे, पण ते तुमच्या न्यायासाठी नाही आहेत. त्या छगन भुजबळच्या हातापायी आहेत. जरांगे पाटील ओबीसी नेत्यांकडून वारंवार कुणबी नदीमध्ये फेरफार केला जातो, खाडाखोड केले जाते असे आरोप केले होते. मात्र पूजा खेडकर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. दिव्यांग प्रमाणपत्र असेल आणि नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र असेल हे बोगस वापरलेलं आहे. या संदर्भात काय सांगाल आपण? ते छगन भुजबळला नाही दिसायचं. त्याला गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हायला लागले. सरकारी नोंदी सापडल्यात 1884 पासूनच्या, 1902चे सुद्धा आता गॅजेटसुद्धा सापडले, जनगणनासुद्धा सापडायला लागली. खूप काही असे पुरावे की ते मराठ्यांजवळ आता सापडायला लागलेत. आपल्या सारा अभिलेख म्हणून आहे, तिथंसुद्धा आपले आता पुरावे सापडायला लागलेत. हैदराबादला सुद्धा जवळपास 8000 पुरावे सापडले. हे आमचे ओरिजिनल असतानासुद्धा त्याला रद्द करा म्हणायचं. ही छगन भुजबळची नियत आहे म्हणून मराठा एक झाला आहे स्वतःच्या पोराच्या बाजूने. आणि मराठ्यांना माझ्या आजच्या या पवित्र दिवसाच्या निमित्तानं विनंती आहे की मायबापा थोडासा विचार करायचा शिका. पक्ष पुढं भाजप शिवसेना राष्ट्रवादी करत जर बसलो तर आपल्या डोळ्या देखता आपले पोरं व्यसनी होऊन सुशिक्षित बेकार होतील. आपल्या नोकऱ्यापासून उच्च शिक्षणापासून आपले पोरं लांब जातील. आपली जात खूप हदगईला येईल. इतक्या पक्षाच्या नेत्यावर प्रेम करू नका. पोरं मोठं होण्यासाठी, जात मोठं होण्यासाठी आपण
एकदा तरी आता आपल्या जातीच्या लेकराच्या बाजूने ठाम उभा राहणं गरजेचं आहे. न्याय मात्र 100% मिळतो. प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे, परंतु ते असं म्हटले की तुम्हाला निमंत्रण देण्याबाबत अजून काय आमचं ठरलं नाही, पण निमंत्रण देऊ शकते तुम्हाला की सामील व्हावं म्हणून. नाही, मी कुठं त्यांना कधी काय बोलतो. ते निमंत्रण हो ना, हो ना. मी हे बघा, मला प्रस्तावाचे विषय येत नाहीत, पण माझं एवढंच म्हणणं आहे की जर वंचित समाजाला आणि गरजवंतांना न्याय द्यायचा असला, गोरगरिबांना द्यायचा असला, तर स्वतःच्या विचाराची समाजासाठीची असणारी तडप आणि हे तडप असणारे लोक एक विचारधारेची की जे गोरगरिबांना न्याय द्यायचं, हे लोक एकत्र येणं गरजेचं आहे. तुम्ही जर या वेळेला जिथं तुम्हाला सत्ता पलटणार आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळणार आहे अशा ठिकाणी जर तुम्ही विखरून राहिला तर तुम्ही गोरगरिबाला कधी न्याय देऊ शकत नाही. हीच संधी आहे गोरगरीब छोट्या छोट्या जातीला न्याय घेण्याची आणि एकजुटीनं उभा राहण्याची. 100% सगळ्यांना न्याय मिळतो. मी तर अगोदर एक होतो, एकाचे करोड झाले. आज मराठी रस्त्यावर उतरले म्हणून कित्येक तरी पोरं आज आमच्या नोकऱ्यात गेलेत, कित्येक तरी उच्च शिक्षणात गेलेत, कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे खूप फायदे व्हायला लागलेत. हेच फायदे जर तुमच्याही समाजाला करून द्यायचे असेल तर हीच संधी एकत्र येण्याची. आमचा समाज हटत नाही आता. पक्ष फिक्शन नेता आणि फेता काही मानत नाहीत मराठी सध्या. फक्त स्वतःचं लेकरू आणि जात मोठी करायचं एवढाच उद्देश मराठ्यांचा सध्या. आशिष शेलारांनी केलेल्या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना इशारा देत मराठ्यांना चॅलेंज करू नका असं वक्तव्य केलं आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राजकीय भूमिका घेऊन बोललात तर सडेतोड उत्तर देऊ अशी टीका आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली होती. आशिष शेलार पुढे असेही म्हणाले होते की मराठा आरक्षणाबद्दल आम्ही सकारात्मक असून समर्थनार्थ अशी योग्य भूमिका घेत आहोत, पण ज्यावेळी तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्या अडून राजकीय भूमिका घेऊ लागाल त्यावेळी सडेतोड उत्तर देऊ, मागे पुढे पाहणार नाही असं आशिष शेलार यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना सुनावलं होतं. आता त्यावर मनोज जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले की आशिष शेलारांनी आम्हाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी करत लाड दरेकर या भाजप नेत्यांना थेट इशाराच दिलाय. आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना इशारा देत मराठ्यांना चॅलेंज करू नका असं वक्तव्य केलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.